एका छोट्याशा गावात रमण नावाचा एक लाकूड तोड्या राहत होता. तो जंगलातून लाकूड तोडून आणायचा आणि बाजारात विकायचा. एके दिवशी रमण लाकूड तोडायला जात होता. अरे, या बिचाऱ्या निरपराध पक्ष्यांची काय चूक आहे. पहा किती विवळतोय बिचारा. चला याला घरी घेऊन जातो आणि याच्या जखमांवर औषध लावतो. कदाचित याचे प्राण वाचतील. असे विचार करून रमण लाकूड न तोडता पोपटाला घरी घेऊन जातो. आज लाकूड तर तोडलं नाही, पण तुझ्या जखमांवर औषध लावतो. त्यामुळे तू लवकर बरा होशील. असं म्हणून रमण त्या पोपटाच्या जखमांवर औषध लावतो. अरे छोट्या पक्षा, उठ उठ, सकाळ झाली आहे. तू काही बोलत का नाहीस? मग मी तुझं नाव कसं जाणणार? काही हरकत नाही, आजपासून तुला मी मिठू म्हणतो. इतकं म्हणून रमण लाकूड तोडायला निघाला तर पोपट उडून त्याच्या जवळ आला. तू ठीक झाला आहेस. चल तुला जंगलात सोडतो. तिथे तुझे आई वडील तुझी काळजी करत असतील. नाही, माझं कोणीही नाही. मी तिकडे गेलो तर शिकारी मला ठार मारतील. काही हरकत नाही, आजपासून तू इथेच राहा. बरं, आता मी लाकूड तोडायला जातो. असं म्हणून रमण लाकूड तोडायला निघाला. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा रमण लाकूड तोडायला जायचा तेव्हा मिठू घराची राखण करायचा. एके दिवशी रमण लाकूड तोडायला गेला. आज खूप उशीर झाला आहे. मालक अजून का आले नाही? मी जाऊन त्यांना शोधतो. असं म्हणून पोपट रमणला शोधायला जंगलात निघतो. तर जंगलात जातो तर त्याला त्याचे मालक बेशुद्ध झालेले दिसतात. अरे, मालक तर बेशुद्ध झाले आहेत. आता काय करू? मिठू तलावातून पाणी आणून रमणवर टाकतो आणि त्याला शुद्ध येते. मिठू, आज तू माझे प्राण वाचवलंस. मी तुझे खूप आभारी आहे. पण मालक, नेमकं झालं काय? मला ही जागा काही बरी वाटत नाही. हो मिठू, मी इथे लाकूड तोडायला आलो होतो. थोड्या वेळाने काही लोक आले आणि म्हणाले की इथून लाकूड घेता येणार नाही. मी नकार दिला तर ते मला मारू लागले. एवढा मार दिला की मी बेशुद्ध पडलो. मालक, मग इथे जास्त वेळ थांबणं योग्य नाही. चला घरी जाऊया. आता इथे कधीच येऊ नका. मिठूचं म्हणणे मान्य करून रमण लाकूड न घेता घरी निघाला. दोघं गप्पा मारत जात असताना त्यांना कुणाच्या आक्रोशाचा आवाज ऐकू येतो आणि ते आवाजाच्या दिशेने धावत गेले तर पाहतात की एक माकड नदीत बुडत आहे. रमण नदीत उडी मारतो आणि माकडाला वाचवतो. मिठू, हे खूप वेळ पाण्यात बुडत होतं म्हणून याची तब्येत खूप बिघडली आहे. हो मालक, चला याला वैद्यांकडे घेऊन जाऊया. ते नक्की वाचवतील त्यांना. काय रमण, आजकाल माणूस माणसासाठी पैसे खर्च करत नाही आणि तू या जनावरांसाठी खर्च करतोस. ठीक आहे, हे औषध घे, यामुळे हे नक्की बरे होतील. औषधे घेऊन रमण घरी परततो. औषधोपचाराने छोटू माकड लवकर बरा होतो. मिठू, आता लाकूड तोडायचं काम बंद झालं. आता आपण काय नवीन काम करणार? मालक, माझ्या मनात एक काम सुचलं आहे. जेव्हा मी नदीत बुडत होतो तेव्हा मी पाहिलं की तिथे खूप मासे आहेत. का नाही आपण ते मासे पकडून बाजारात विकूया? अरे वा छोटू माकड, तू तर माझी समस्याच सोडवलीस. त्यानंतर रमण त्या नदीतून मासे पकडायला लागला आणि बाजारात नेऊन विकू लागला. अशा प्रकारे त्याची उपजीविका सुरू झाली. अरे छोटू आणि मिठू, तुम्ही आज घराची राखण करा. मी मासे पकडून आणतो. नंतर आपण सर्वांनी एकत्र बाजारात जाऊया. ठीक आहे मालक, तुम्ही जा, आम्ही घराची काळजी घेऊ. रमण मासे पकडायला निघतो. मिठू आणि छोटू घरात राहतात.
दुपारी जेव्हा रमण मासे पकडून परत येतो तेव्हा दोघे त्याला रस्त्यात भेटतात. काय झालं? तुम्ही दोघे घर सोडून इथं का आलात? मालक, आज आम्ही अशी माहिती घेऊन आलो आहोत की तुम्हाला ऐकून आनंद होईल. हो का? बरं, मग काय सांगता? मालक, आपल्या राज्यातील राजा यांच्या इथे एक मोठा सण होणार आहे. त्यासाठी त्यांनी सर्व मासेमाऱ्यांकडून मोठमोठे मासे आणण्यास सांगितले आहे. ज्याची मासेमारी सर्वात मोठी असेल त्याला खास बक्षीस दिलं जाणार आहे. आणि हो मालक, उत्सव उद्याच आहे, त्यामुळे तुम्हाला उद्याच सर्वात मोठा मासा पकडायचा आहे. हो मित्रांनो, ही संधी चांगली आहे. उद्याच्या दिवशी मला सर्वात मोठा मासा पकडायचा आहे. सकाळी उठताच रमण त्या नदीतून सर्वात मोठा मासा पकडतो आणि तो राजाकडे नेऊन देतो. संध्याकाळपर्यंत जेव्हा राजांच्या कार्यक्रमाचा समारोप होतो तेव्हा त्यांना बक्षीस देण्यासाठी सर्व मासेमाऱ्यांना बोलावलं जातं. तुमच्या सर्वांचे मासे खूप मोठे होते, पण सगळ्यात मोठा मासा रमणचा होता. म्हणून चंदन, तुम्हाला जे हवं ते बक्षीस म्हणून काय मागाल तुम्ही? महाराज, मी जास्त काही मागणार नाही. फक्त मला थोडी जमीन द्या, जिथे मी माझं घर बांधून माझ्या मित्रांसोबत शांतपणे राहू शकतो. रमण, तुम्ही जे मागताय ते मी तुम्हाला नक्की देईन. तुम्ही मला हिरे जवाहरात सुद्धा मागू शकता. हो, पण तुम्ही प्रामाणिकपणा दाखवला त्यामुळे मी आनंदित आहे. राजवाड्यापासून थोडीच दूर बरीच मातीची जमीन पडीत आहे. तुम्हाला जितकी हवी ते मी देतो. नंतर रमणने मासे पकडणं थांबवलं आणि शेती करून भाजीपाला पिकवणं सुरू केलं. मग काही दिवस असेच गेले. एका रात्री काही चोरांनी राजवाड्यात चोरी केली. सैनिकांनी चोरांचा पाठलाग सुरू केला. चोर व्यापाराचा वेश घेऊन पळायला लागले. त्यांनी चोरीचे माल रमणच्या घरात ठेवून निघून गेले. थोड्या वेळाने राजाच्या सैनिकांनी रमणच्या घरी प्रवेश केला. रमण, काही चोर इथून पळाले आहेत का? नाही, चोर नक्की समोरून गेले नाहीत, पण काही लोक इथे आले होते आणि त्यांनी आपलं सामान माझ्या घरात ठेवून निघून गेले. चला दाखवतो तुम्हाला. हेच ते माल आहे जो चोरीला गेला होता. म्हणजेच तुम्हीही चोरांबरोबर आहात तर? भाऊ, माझ्यावर विश्वास ठेवा. मी चोरी केली नाही. त्यांनी हे माझ्याच घरी ठेवून निघून गेले. तुम्ही चोरी केली की नाही याचा निर्णय राजा करणार. आता आमच्या बरोबर चला. सैनिक चंदनला घेऊन चालले होते. मालक, आमच्या मालकांना नेऊ नका. त्यांनी चोरी केली नाही. रमण, तू तर खूप प्रामाणिक होता. तुला चोरी करण्याची काय गरज होती? तू चोरी करशील असे मला कधीच वाटले नव्हते. महाराज, मी चोरी केलेली नाही. ते लोक म्हणाले की तो व्यापारी आहे, म्हणून मी त्यांची वस्तू तात्पुरती ठेवली होती. काही असो, परंतु मी तुला माफ करणार नाही. त्यामुळे तुला 5 वर्षांची तुरुंगवास शिक्षा देण्यात येते. मिठू, आपला मालक चोर नाही, पण आपण हे कसे सिद्ध करू शकतो? आपण त्या चोरांना ओळखतही नाही, कारण त्यांनी सामान ठेवताना आपण सर्व झोपलेलो होतो. काश आपण मालकाला मासे पकडण्याचे काम सांगितले नसते, तर आज हा दिवस कधीच आला नसता. दोघं असं म्हणून रात्रभर रडले आणि चर्चा करत होते. रमण अंदाजे 5 दिवस तुरुंगात राहतो. मग एका दिवशी, महाराज, आपण आमच्या निरपराध मालकाला असे शिक्षा देऊ शकत नाही. तुमचा मालक निरपराध नाही. त्याने चोरी केली आहे. आणि जर मी मानलो की तो निरपराध आहे तर चोर कोण आहे? आपला मंत्री. हो महाराज, आपला मंत्री. नाही महाराज, नाही, मी चोर नाही. मी बऱ्याच दिवसांपासून तुमचा विश्वासू अधिकारी आहे. मी कशासाठी मंत्री होऊन चोरी करीन? मी कसे मानू की माझा मंत्री चोर आहे? महाराज, एकदा आम्ही मंदिरातून परत येत असताना आम्हाला दिसलं की तुमचा मंत्री सैनिकांशिवाय एकटाच जंगलाकडे जातो आहे. त्यामुळे आम्हाला शंका वाटली आणि आम्ही त्याच्या मागे मागे गेलो. तुम्ही लोकांनी रमेशला फसवून चांगलं नाही केलं.
हे बरोबर नाही. त्यामुळे महाराजांचा संशय माझ्यावर आहे. तुम्ही मला माझा हिस्सा द्या. मी यातून मोकळा होतो. जर सगळ्यांना माहीत झालं तर माझं काही खरं नाही. मग राजा त्या दोघांसह जंगलात जाऊन तपास करतो. राजा त्या दोघांना घेऊन जंगलात जातो आणि दोघे झोपलेले असतात आणि त्यांचा माल जमिनीवर ठेवलेला असतो. राजा त्यांना पकडतो, तुरुंगात टाकतो आणि नंतर रमेशला म्हणतो, रमेश, मी तुझ्याशी गैरप्रकाराने वागलो, यासाठी मला क्षमा कर. आणि मंत्रीजी, मी तुमच्याबद्दल खूप चुकीचा निष्कर्ष काढला. आणि ते मंत्रीला शिक्षा देतात आणि रमेशला नवीन मंत्री नियुक्त करतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.